जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. इन्शुरन्सचे प्रकार किती, कोणता इन्शुरन्स घ्यायला पाहिजे हे सांगणार आहे. एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या बाईकचा इन्शुरन्स आहे, गाडीचा इन्शुरन्स आहे, पण स्वतःचा आणि कुटुंबाचा इन्शुरन्स आहे का? अहो, गाडी फुटली तर दुसरी घेता येते. कोटी रुपयाचं शरीर आहे, पण घरातला कमवत्या माणसाला काही झालं तर? आज आपण समजून घेणार आहोत इन्शुरन्सचे प्रकार किती आहेत, कोणता इन्शुरन्स घ्यावा आणि तो इतका महत्त्वाचा का आहे. इन्शुरन्स म्हणजे काय? सोप्या आपल्या भाषेत सांगतो. इन्शुरन्स म्हणजे संकटाच्या वेळी तुमच्या कुटुंबासाठी उभी असलेली आर्थिक ढाल. आज थोडे पैसे भरायचे आणि उद्या मोठं संकट आलं तर आर्थिक मदत मिळू शकते. मग प्रकार काय? टर्म इन्शुरन्स हा सर्वात महत्त्वाचा इन्शुरन्स मानला जातो. समजा घरात तुम्हीच कमावणारे आहात आणि अचानक काही अनपेक्षित घडलं तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी टर्म इन्शुरन्स घेतला जातो. हा संरक्षणासाठी असतो. दुसरा आहे हेल्थ इन्शुरन्स. आजकाल हॉस्पिटलमध्ये दाखल झालं की हजारो लाखो रुपयांचा खर्च होऊ शकतो. एक मोठा आजार संपूर्ण बचत संपवू शकतो. म्हणून हेल्थ इन्शुरन्स म्हणजे बचतीला वाचवणारा सैनिक आहे. आपला गाडीचा आपण विमा काढतो, वाहन विमा, व्हेकल इन्शुरन्स. बाईक असो किंवा कार, अपघात झाला किंवा नुकसान झालं तर आर्थिक मदत मिळू शकते. शिवाय वाहन विमा अनेक ठिकाणी कायदेशीरदृष्ट्याही आवश्यक असतो. घर विमा म्हणजे आपण घर घेताना जो विमा काढतो, होम इन्शुरन्स. घराला आग लागली, वादळ आलं, नैसर्गिक आपत्ती आली, अशा वेळी घर विमा उपयोगी पडू शकतो. प्रवास विमा, आता आपण जेव्हा फिरायला जातो, ट्रॅव्हल इन्शुरन्स. परदेश प्रवास किंवा लांबचा प्रवास करताना काही अडचण आली तर मदत मिळू शकते. मग कोणता इन्शुरन्स घ्यावा? जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, सर्वात आधी हेल्थ इन्शुरन्स काढा, त्यानंतर टर्म इन्शुरन्स. हे दोन प्रकार कुटुंबासाठी सर्वाधिक महत्त्वाचे मानले जातात. वाहन असेल तर वाहन विमा आवश्यक आहे. गरजेनुसार आणि इतर विम्यांचाही विचार करता येतो. इन्शुरन्स का गरजेचा आहे? गावाकडे एक म्हण आहे, विहीर तहान लागल्यावर खणत नाहीत. तसंच इन्शुरन्सचं आहे. आजार आल्यानंतर, अपघात झाल्यानंतर, संकट आल्यानंतर आणि इन्शुरन्स घेऊन उपयोग नसतो, तो आधीच घेतलेला असावा. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट जी आहे, इन्शुरन्स म्हणजे पैसे दुप्पट करणारी योजना नाही. इन्शुरन्स म्हणजे संरक्षण, गुंतवणूक आणि इन्शुरन्स यांची गल्लत करू नका. मित्रांनो, मोबाईल हरवला तर नवीन घेऊ शकतो आपण. बाईक खराब झाली तर दुरुस्त करू शकतो. पण कुटुंबावर संकट आलं, म्हणूनच इन्शुरन्स हा खर्च नसून कुटुंबासाठी केलेली सुरक्षा व्यवस्था आहे. लक्षात ठेवा, शहाणा माणूस संकट आल्यानंतर उपाय शोधत नाही, तो संकट येण्याआधी तयारी करून ठेवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सचिन हावळे पाटील चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.